मोठ्या संख्येने आलेले वडीलधारी मंडळी, इथं उपस्थित तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आणखीन 10 मिनिट देतो. ज्यांना ज्यांना जयसिंग भैयाच्या घोषणा द्यायच्या त्यांनी द्या, पुन्हा नाही. आज आपल्या बीड नगरीमध्ये, माजलगाव नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते यांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, परळी वैद्यनाथचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादांचं आपल्या मातीत मी मनपूर्वक स्वागत करतो. दादा, या बीड जिल्ह्यावर आपले असंख्य उपकार. या बीड जिल्ह्यानेही आपल्यावर भरपूर प्रेम केला, पण ही सन्मान यात्रा बीड जिल्ह्यावर केलेल्या अनंत उपकाराच्या वर नाही, तर महाराष्ट्रामध्ये एक योजना तुम्ही अशी आणली, ज्या योजनेचं नाव माझी लाडकी बहीण. इथं आलेल्या आमच्या सर्व मायमाऊल्या ज्यांच्या खात्यावर 15/2/3000 बरोबर जमा झालेत का नाही? हात वर करा बरं. अशा करोडो मायमाऊल्यांचे या महाराष्ट्रातून तुम्ही आशीर्वाद घेत हा महासन्मान यात्रा तुम्ही आज माजलगावला आणली. हे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे राहणार आहेत, कारण हे आमच्या मायमाऊलीचे आशीर्वाद आहेत. ज्या वेळेस बजेटमध्ये दादांनी हे घोषणा केली, ही घोषणा केल्या केल्या विरोधकांचे तर धाबे दणाणले. ते म्हणजे असं कसं शक्य आहे? महिलेच्या खात्यावर 1500 रुपये महिन्याला कसं दान देणं शक्य आहे? पुन्हा म्हणले ही फसवी योजना आहे, ही पूर्ण होऊ शकत नाही. पुन्हा म्हणले महाराष्ट्रात दिवाळखोरीत काढणार का? अशा सगळ्या गोष्टी झाल्या तरीही दादांनी तुमच्या खात्यावर 2 महिन्याचे एकदाच 3000 रुपये दिले. आता 3000 रुपये पोहोचल्यावर हेच विरोधक आता म्हणतात, अरे ही अशी कशी योजना? ही योजना जरा बघावं लागेल, आम्हाला या योजनेच्या विरोधात कोर्टात जावं लागेल. अरे जर आमच्या माय माऊल्यांना आम्ही महिन्याला सरकार म्हणून 1500 रुपये देत असू, तर कोर्टामधून ही योजना थांबवायचं पाप या ठिकाणी विरोधी पक्षाचे काँग्रेस, तुतारी, मशाल एकत्र येऊन करायला लागले. हे पाप त्यांनी जे करायला लागलेत, याच महाराष्ट्राच्या मातीत, याच मायमावलाच्या अवकृपेनं मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, हेही मी स्पष्टपणाने आज एवढ्यावर थांबले नाहीत. ते म्हणले आता बहीण तुमची लाडकी झाली, भावांचं काय? भावांना दिलं. ज्या वेळेस भावांना मिळायला लागलं त्यावेळेस म्हणले आता भाऊ लाडके झाले. शेतकऱ्यांचं काय? शेतकरी कधी लाडके होणार? आता बहिणीवर योजना केली त्याच्यावर आरोप करता येईना,
भावाला दिलं त्याच्यावर आरोप करता येईना। आता राहिलं शेतकऱ्याचं। आता शेतकऱ्याचं नशीबच असं आहे की जगाच्या पाठीवर एकमेव ही शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते। पहिलं संकट जर कुणावर पहिल्यांदा जगाच्या पाठीवर येत असेल तर ते संकट आमच्या शेतकऱ्याच्या नशिबी येतं। म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक टीका या ठिकाणी झाल्या। खरं तर मी परळीच्या राज्य कृषी प्रदर्शनाच्या दिवशी जाहीरपणाने बोललो, आजही या कार्यक्रमात जाहीरपणाने आपल्या सर्वांच्या समोर बोलतो की आजपर्यंत शेतकऱ्यांना सन 2023चा दुष्काळ 1,07,000 शेतकरी यांना 103 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं। मार्च 2023 अवकाळी पाऊस नुकसान 6,000 शेतकऱ्यांना 4 कोटी रुपये वाटप करण्यात आलं। एप्रिल 2023चा अवकाळी पाऊस नुकसान झालं 12,500 शेतकऱ्यांचं 9 कोटी 35 लाख रुपये मिळाले। 2022ला अतिवृष्टीचं नुकसान 3,10,000 शेतकऱ्यांना 345 कोटी रुपयाचं अनुदान वाटप केलं। 2022-23 सततचा पाऊस ज्याच्यामुळे नुकसान झालं 32,000 शेतकऱ्यांना 157 कोटी रुपयाचं वाटप आपण या ठिकाणी अनुदानाचं केलं। ऑगस्ट 2024ला आपल्याही भागात मी येऊन पाहणी केली। शेतात सोयाबीन आणि कापसाच्या कमरा एवढ्या पाण्यात मी स्वतःही फिरलो आणि त्यात 77,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 30 कोटी रुपयाचं वाटप केलंय। आता शेतकरी लाडका कसा मी सांगतो। हा शेतकरी लाडका कसा झाला मला सांगा। पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये कुणाकुणाला मिळतात हात वर करा। पीएम किसान सन्मान योजनेचे आणि नमो किसान सन्मान योजनेचे 6,000 12,000 रुपये वर्षाला अनुदानाचे वेगळे। 1 रुपयात पीक विमा योजना आणली त्याचे वेगळे। एवढंच नाही, आता दादांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एवढी निबार योजना आणली की अशी योजना यापूर्वी कुणीही आणली नाही। ती योजना 7.5 HP मोटरचं पर्यंत 1 रुपयाचंही बिल तुम्हाला येणार नाही। आता कुणाकुणाच्या 3.5, 5 आणि 7.5च्या मोटरी हातवर करा बरं। बिल येत होता ना तुम्हाला? बिल येत होता का नाही? किती येत होतं? कमीत कमी 10,000। हे 10,000 आपल्या मायबाप शेतकऱ्याच्या खिशातले वाचवायचं काम आदरणीय दादांनी या ठिकाणी 7.5 HP मोटरपर्यंत लाईट बिल न दे म्हणजे मागचं जे काय असेल भरायचं नाही आणि पुढचं बिलच येणार नाही। त्यामुळे पुढचं द्यायचंच नाही अशी योजना दादांनी आणलेली। या ठिकाणी हे कमीत कमी 7.5 HP पॉवरचे 10,000 रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचले। 12,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देतंय। जे जे संकट आले त्या संकटामध्ये राज्य 1 रुपयात विमा आहे। संकट मोठं आलं एनडीआरएफ मधून मदत आहे। आणि आता मी आपल्याला सांगतो मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादांनी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टर पर्यंत याचं कालच्या कॅबिनेटमध्ये
बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे। मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, जवळजवळ 52 लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील। मिळायला पैसे अकाउंटला पडल्या, माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पडल्याचे लगेच कळतील। ही साधी रक्कम नाहीये। ह्या सर्व गोष्टी काय करतात तर शेतकरी सुद्धा आमचा लाडका आहे, याच ठिकाणी याच सरकार आणि दादांच्या कर्तृत्वातून हे सिद्ध होतं। म्हणून आज 12.5 कोटी जनता ही या सरकारची दादांची लाडकी आहे। म्हणून येणाऱ्या काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे। इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे, नाहीतर सगळं द्यायचं दादानी आणि न देणाऱ्याला घेण्यानं देण्याची मत जायची। म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्यात आणि जर ह्या पुढे कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा, आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे। आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने असणं आवश्यक आहे। तुम्ही आमदार देणार का नाही? खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।